आडी ग्रामपंचायतचा कारभार हा पूर्णपणे पारदर्शक. गेल्या 2 दिवसांपूर्वी काही विरोधकांनी ग्रामपंचायत अध्यक्ष, पीडीओ आणि सदस्यांच्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असून गावामध्ये 25 वर्षांमध्ये जी विकासकामे झालेली नाही ती कामे करून दाखवलेली आहेत, याचीच पोटदुखी विरोधकांना सुटलेली आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्षा आशाताई पोद्दार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आम्ही सगळ्यांनी स्वतंत्रपणाची सगळी कामं केलेले आहेत आणि जैनवाडी, हंचनाळ हे सगळ्यांनी तिथूनच मीटिंगमध्ये पण आमचा ठराव घेतलेला आणि सगळ्यांनी विश्वासात घेऊन हे आमच्या एक कुटुंब असल्यासारखं आम्ही हे केलेलं आहे आणि सगळी कामं आम्ही विश्वासात सगळ्या सदस्यांनी ते घेऊन केलेलेच आहेत. आणि त्याच्यावर सही शनिवारी मी म्हणजे गावी जाणार होतो, 4 दिवस येणार नव्हतं मी. मग 4 दिवस येणार नव्हतं म्हणून मीच म्हटलं की असं असं तुमचं कुठं दुकान बाकी किंवा काय असं काय असलं तर चेकवर सह्या घ्या, मी 4-5 दिवस तरी काय येणार नाही. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश हेब्बाळे म्हणाले, गेल्या 25 वर्षांमध्ये जी कामे झालेली नाही ती ग्रामपंचायत अंतर्गत शाश्वत पद्धतीने कामे केलेली आहेत. रस्ते, पांदन रस्ते, गटारी, शाळेमध्ये बोरवेल, स्वच्छतागृह, बेंच टेबल, फिल्टर हाऊस, श्रीक्षेत्र धर्मस्थळ आणि ग्रामपंचायत अंतर्गत तळ्याचे सुशोभीकरण, कोणतीही जातपात धर्म न मानता सर्वांना घरकुल योजनेचा फायदा करून देऊन केवळ राजकीय हेतू साध्य न करता सामाजिक विकास डोळ्यासमोर ठेवून गावचा सर्वांगीण विकास प्रामाणिकपणे केले असल्याचे सांगितले. कोणत्याही पैशाचा गैरवापर झालेला नसून सर्व पैशाचा हिशोब ग्रामपंचायत दप्तरामध्ये असून आपण हा हिशोब कधीही देण्यास तयार असल्याचे सांगितले. गावामध्ये आमच्या घंटागाडीच्या माध्यमातून ऑडिओद्वारे कल्पना देऊनच ग्रामसभा प्रत्येक वेळी झालेली आहे. हे आरोप चुकीचा आहे. तुमच्यावर जे काही आरोप केले ते चुकीचं आहे म्हणतात. पण त्यावेळी त्यांनी प्रत्यक्षात येऊन ज्यावेळी प्रोसिडिंग बुक आम्हाला दाखवलं, लाईव्ह दाखवलं, तेव्हा प्रोसिडिंग बुकवरती अध्यक्षाच्या परत पीडीओच्या सह्याच नव्हत्या आणि मध्ये जे 2-3 पाने जी खाली होती त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? अध्यक्षांची थोडीफार मध्ये तब्येतचा इश्यू होता, त्यामुळे त्याने थोडे दिवस लिव्हवर होतं, त्यामुळे त्यांच्या ते कागदोपत्री प्रोसिडिंग कंप्लीट करायची त्यांची जबाबदारी होती. थोडीफार त्यांच्या हातनं डिले झालेला आहे. त्यामध्ये काय असं काय लिखाण करून किंवा त्याचं काय आमच्या मर्जीच्या उलट असं त्यामध्ये काय लिहून केलेला किंवा ग्रामस्थांच्या अहिताचं काही लिहून करायचा त्याने पण काही प्रयत्न केलेला नाही आहे. त्यामुळं ते एक स्वाभाविक त्यांच्या हातून चूक झालेली आहे. ती चूक झालेली आहे किंवा त्यांनी विरोधकांची आरोप केला ते तुम्हाला मान्य आहे, ती चूक झाली. त्यांनी प्रोसिडिंग लिहिलं नाही, त्याला काहीतरी थोडे कारणे त्यांचे वैयक्तिक अध्यक्षांच्या सही लागते. त्यांचा असा आरोप आहे की जे मध्ये अध्यक्षांच्या सह्या झाल्या नाहीत किंवा पीडीओच्या सह्या झाल्या नाहीत, याच्यामध्ये तुम्ही काही पण लिहू शकताय. मध्ये जे 2-3 पानं आहेत ना जी खोली सोडली गेलेली आहेत त्यामध्ये तुम्ही काही लिहू शकताय, काही पण आर्थिक गैरव्यवहार करू शकताय, असा त्यांचा आरोप आहे. याबद्दल तुम्ही काय बोलणार मग? कारण अध्यक्ष जेव्हापर्यंत अध्यक्षाची सही होत नाही तेवढी प्रोसिडिंगच पूर्ण होत नाही असं त्यांचं मत आहे. मग कुठल्या आधारावर तुम्ही मीटिंग घेतल्या, फक्त कागदोपत्री घेतल्या असा त्यांचा आरोप आहे, सगळा गौड बंगाल आहे असं त्यांनी म्हणतात. याबद्दल काय सांगणार तुम्ही? गौड बंगाल काही झालेलं नाही आहे. काय गौड बंगाल झालेलं असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवा. त्याने काय ते प्रोसिडिंग लिहिलं नाही, ते त्यांच्या आपल्या सेक्रेटरीचे त्यांच्या संबंधित ते थोडंफार त्यांच्या हातून चूक झाली आहे. हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून या गोष्टी सगळी तपासणी करणे तुमचं पण एक नैतिक अधिकार होता, जबाबदारी होती, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होता. सगळ्यांनी मिळून हे कुटुंब म्हणून आतापर्यंत काम करत आलेलं आहे. थोडंफार त्यांच्या फिजिकल प्रॉब्लेममुळे थोडंफार उशीर झाला असेल, ते काय आम्हाला याच्या अगोदर तर सगळ्या रेग्युलर होत्या, त्यामुळे आम्ही काय एवढं हे केलं नाही. चेकचा जो विषय आहे, चेक संबंधित तुम्हाला माहिती देतो की आम्ही कार्यकाळ संपायच्या अगोदर आम्ही येऊन पीडीओ सरांनी असू दे किंवा बाय फोन चेअरमन असू दे, आम्ही अशी कल्पना दिली होती की बाबा तुम्ही जे काय आमच्या पिरियडमध्ये त्यांची कामगारांची बिलं असू दे किंवा दुकानदारांनी वेळोवेळी आम्हाला उधारी स्वरूपात दिलेले साहित्य असू दे की ह्यांची बिलं आमच्या पिरियडमध्ये जे झालेलं आहे, नंतर झाल्यानंतर कुठलाही दोष त्याने यांचं बिल राखलं, त्यांचं बिल राहिलं, हे विषय होऊ नये. तुमचा जमा खर्च दाखवून त्यामध्ये घेऊन आमच्या कार्यकाळातच त्यांची पूर्तता करावं हे आम्ही त्यांना सगळ्या मेंबरांनी सांगितलं होतं. त्या आदेशानुसार स्वतः घरचे फॅमिली मेंबर वारल्यामुळे तिने येऊ शकत नाहीत. अध्यक्ष 4 दिवस कुठं तर गावात जाणार होते, त्यांच्या तब्येतीसाठी तिने ॲडव्हान्समध्ये सही करून दिलेले आहेत. हे काय पूर्ण
झालेला चेक आणि कुठं गैरवापरात आलेला नाही आहे. अजून पीडीओ सही करून त्यांची इन टाईममध्ये आमच्या पीडीओमध्ये सगळ्यांची देणी भागवावं ह्या नीलकंठ मगदूम म्हणाले, ग्रामपंचायत येथील माहिती प्रोटोकॉल पद्धतीने मागणे गरजेची आहे. अशा पद्धतीची माहिती मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे सांगितले. माजी सदस्य बसवराज पाटील म्हणाले, गेल्या 5 वर्षांमध्ये ग्रामपंचायतीचा कारभार हा पूर्णपणे स्वच्छ आणि गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. गावामध्ये निरंतर ज्योतीचे कार्य केलेले असून गावातील वस्तीवाड्या घरोघरी पाण्याची चावी कनेक्शन करून दिलेली आहेत. विरोधकांनी केलेले आरोप हे सिद्ध करून दाखवण्याचे आवाहन केलेले आहे. आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही एकदम स्वच्छ काम केलेलं आहे. आम्ही शाश्वत कामं अशी केलेली आहे निरंतर. मगदूम मळा 27 डांबर घालून आम्ही पहिल्यांदा निरंतर शेती नेले. त्यानंतर माळात 17 डांबर घालून माळ भागात अजून निरंतर नव्हते. 25 काल गेलं तर निरंतर नव्हते, तिथं पण आम्ही व्यवस्था केले. त्यानंतर मंगाव ते आणि तांबेकर मला इकडे सगळं निरंतर आम्ही केले. परत पाण्याची व्यवस्था मगदूम मळ्यात आम्ही बोर मारून मोटर बसून पाणी पाईपलाईन प्रत्येक घरोघरी चावी दिले. रस्ता केले, कधी महिन्यात रस्ता केले. गटनेते राजू पाटील म्हणाले, या पंचायतीचा कारभार हा उत्तम पद्धतीने केलेला आहे. सर्व कामेही सदस्यांनी केलेली आहेत. या अगोदर सदस्य केवळ नावापुरते होते आणि पडद्यामागे कोणीतरी करत होते. ग्रामपंचायतीच्या दप्तराच्या नोंदी या घरामध्ये लिहिल्या जात होत्या. पण आत्ताच्या सदस्यांनी पूर्णपणे स्वतः उपस्थित राहून पारदर्शक आणि गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून बळ दिले असल्याचे सांगितले. गेल्या 5 वर्षात गटनेता म्हणून काम केलं. मला एका गोष्टीचा अभिमान आहे की आमची ग्रुप ग्रामपंचायतीचे मेंबर पारदर्शक काम केलं. याचं मला साथ अभिमान आहे त्यांचा आणि मी गावाकडनं त्यांचं अभिनंदन मी त्याचे व्यक्त करतो. ह्याच्या पाठीमागच्या काळात आणि आताच्या काळात जमीन आसमान फरक आहे. या गेल्या 5 वर्षात आमचं निवडून दिलेले मेंबरच ग्रामपंचायत चालवलं. आम्ही कोणी एकदाही ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप दुसऱ्या गावातले कोणी नेतेमध्ये केलं नाही. आणि मागच्या 25 वर्षात असं नव्हता. पडद्या पाठीमागे काम करणारे लोक वेगळे होते आणि दाखवायला खुर्चीवर बसायला मेंबर लोकही वेगळी होती. त्या पद्धतीचं ह्या काळात 5 वर्षात काम व्हायला. आणि ज्यांनी आमच्यावर आक्षेप घेतल्यात, आमच्यावर आरोप केल्यात, त्यांना आता लई लांब नाही, महिन्यात 2 महिन्यात ग्रामपंचायत इलेक्शन आहे. त्या इलेक्शनमध्ये लोकांनी दाखवून देतील कोण स्वच्छ आहे आणि कोण भ्रष्ट आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक शेवाळे म्हणाले, गावामध्ये मोठ्या प्रमाणात शाश्वत विकास कामे झालेली आहेत. यामध्ये रस्ता, पाणी व्यवस्था, ग्रंथालय, समुदाय भवन जवळ बोरवेल, सर्व कामांमध्ये तरुणांना सहयोग संधी, सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे कार्य केले असल्याचे सांगितले. दीपक शेवाळे आडेगावचा नागरिक म्हणून सांगू इच्छितो की या 5 वर्षामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत, शाश्वत कामं झालेली आहेत. विशेष करून मी एक दलित समाजाचं नेतृत्व करत असताना जी कामं आम्ही घेऊन आलेले आहेत, आमच्या समाजासाठी पिढ्यानपिढ्या शेतासाठी रस्ता नव्हता. 1 किलोमीटर शेतामध्ये काहीतरी धान्य कापायचं आणि ते 1 किलोमीटर न्यायची अशी अवस्था होती. इतक्या वर्षानं पहिल्यांदा आमच्या सदस्यांनी ते मनाव घेऊन पहिल्याच वर्षी आम्हाला ते 2 रस्ते करून दिले. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार, कारण की एवढं मोठं काम आम्हाला करून दिलेलं आहे. ते शाश्वत काम झालेलं आहे. तसेच भवनमध्ये बोरवेल मारलेलं आहे, ते आज पूर्ण माळभाग पाणी पित आहे. याचं कायमच त्यांची आठवण राहणार आहे. आणि अशी विकास कामं बरीच केलेली आहेत. त्यानंतर यात ही जी पंचमंडळी होती त्यांनी तरुणांना जास्तीत जास्त सहकार्य किंवा तरुणांना इन्व्हॉल्व करून घेण्याचं एक मोठं काम केलेलं आहे. तरुणांना संधी देण्याचं काम केलेलं आहे. आणि बऱ्याच समुदायामध्ये सर्व समुदायाला धरून जी कामं करायला पाहिजे होती, जी अपेक्षा होती, ती सगळी कामं वेळेत करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. काही अडचणी फंडिंग वेळेत मिळालं नसेल किंवा काही वेळेला कोरोना असेल किंवा नियमावली सरकारच्या ज्या बदलल्या आहेत त्यानुसार ज्या अडचणी आल्या, त्यामुळे जी काही कामं राहिली असतील ती येत्या काळामध्ये त्यांनी करून दाखवतील अशी आमची अपेक्षा. सचिन पाटील एसडीएमसी अध्यक्ष म्हणाले, शाळेमध्ये कम्प्युटर, जेवणखोली, हायटेक रूम, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था या गोष्टी दिल्या असल्याचे सांगितले. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्षा आशाताई पोद्दार, युवा नेते राजू पाटील, नीलकंठ मगदूम, अप्पासाहेब येडुरे, मलगौंड कमते, शामराव घाटगे, अनिल कागले पाटील, तात्यासाहेब पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश हेब्बाळे, बसवराज पाटील, शिवानंद कराणे, अण्णाप्पा भोसले, उषा नाईक, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेवाळे, संजय पाटील उपासे, सचिन पाटील, अनिल पोद्दार, समता ग्राम विकास पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.